नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा मुद्द्यावरती बोलणार आहोत जो की खूप गंभीर आहे आणि ह्या मुद्द्यावरती बोललंच पाहिजे. मराठी भाषा खरोखरच धोक्यात आहे का? मराठीवरती सक्ती केली जाते असं काही लोकांचं म्हणणं आहे, पण काही लोकांना असं वाटतं की मराठी नाही बोललं तरी पण मराठी ही पुढे पुढे वाढतच जाईल. कि तुम्हें मराठी क्यों नहीं आती, तो ये सही हो रहा है? बहुत गलत हो रहा है भाई साहब। बीजेपी की सरकार में ऐसा तो होना ही नहीं चाहिए। अडानी को मार के दिखाओ, अंबानी को मार के दिखाओ। आप वहाँ यूपी बिहार का बंदा मिला, आपको मुंबई में आपने कूट दिया। मुझे मुंबई कर मिलेगा दिल्ली में, मैं कूट दूंगा। बिहार में मिलेगा बिहार वाला और बढ़िया करके कूट देगा। या सर्व प्रश्नांवरती माझं वैयक्तिक मत काय आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी बघतोय आणि माझ्या मनात कोणत्या गोष्टी येत आहेत, आज मी तुम्हाला मनमोकळ्याप्रमाणे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि सगळ्या गोष्टी मराठी भाषेबद्दल सांगणार आहे. आणि हिंदी भाषा ही का नाही बोलावी आणि मराठी भाषा ही महाराष्ट्रात का बोलावी याच्या सर्व गोष्टी मी आज क्लिअर करणार आहे. तर प्रत्येकाने व्हिडिओ पूर्णपणे बघा, त्याच्याशिवाय कमेंट करू नका. अर्धवट व्हिडिओ बघून अजिबात कमेंट स्वीकारले जाणार नाहीत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचं जे काय मत असेल ते कमेंटमध्ये सांगा. आपण सध्या पाहतोय सोशल मीडियावरती किंवा टी व्हीवरती किंवा बातम्यांमध्ये काही न्यूज चॅनल्स किंवा काफ़ी साऱ्या अशा चर्चा चालू आहेत की मराठी भाषा ही खरंच धोक्यात आहे का. पण खरोखरच विचार करा, ती भाषा संकटात केव्हा येते, जेव्हा एखादा मराठी व्यक्ती स्वतःच त्या भाषेला बोलत नाही किंवा त्या भाषेला योग्य मान देत नाही किंवा तो घरामध्ये सुद्धा त्या भाषेचा प्रयोग नाही करत आणि किंवा तो अशा गोष्टींसाठी प्रभाव टाकण्यासाठी इंग्लिश भाषेमध्ये बोलतो किंवा हिंदी भाषेमध्ये बोलतो. आज काही मोठ्या शहरांमध्ये, मोठे नामांकित शहर जसे की पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये काही भाषा किंवा मराठी ही गुदमरायला लागली आहे. त्याचं कारण हे आहे की आईबाबांच्या ऐवजी मॉम डॅड आणि बाळा इकडे ये असं म्हणायच्या ऐवजी कम हिअर बेबी असे काही वाक्य वापरले जातात, ज्यामुळे मराठी ही टोटली घरामध्ये गुदमरायला लागलेली. आपण मराठीपासून जरी सुरुवात केली किंवा काही इंग्लिश किंवा हिंदी शब्द आले तरी त्याला काही हरकत नाही, कारण आपलं मत किंवा आपण एक मराठी माणूस या दृष्टिकोनाने ओळखला जातो. तर ह्याच्यावरनं माझं एकच म्हणणं आहे की एक सोपीशी गोष्ट आहे, जर आपला मराठी माणूसच हे आपल्या भाषेला मान देत नाही, तो एक प्रोफेशनल होण्यासाठी एक इंग्लिश शब्द वापरतो, इंग्रजीमध्ये बोलतो आणि हिंदीमध्ये बोलतो किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये बोलतो स्वतःला प्रोफेशनल दाखवण्यासाठी, आणि जर आपला मराठी माणूसच भाषेला मान नसेल देत तर बाहेरून आलेले लोक काय देतील. आणि मराठी भाषा ही फक्त सोशल मीडियावरती खूप जास्त मराठप्रेमी लोक स्टेटस ठेवतात, स्टोऱ्या टाकतात की मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठी आहे, आणि तेच लोक हॉटेलमध्ये जाऊन हिंदीचा भाषेचा उपयोग करतात आणि एअरपोर्टवरती गेल्यावरती इंग्रजी भाषेचा उपयोग करतात, कारण की त्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तींवरती पडावा आणि हे प्रोफेशनल वाटावा. तर चला मित्रांनो, मी एवढं मोठं स्पष्टीकरण तर तुम्हाला दिलेलंच आहे. तर आपण थोडंसं एक इतिहासाकडे वळूया, ज्याच्यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगूया. हिंदी भाषा जिचा विकास शौर्यसेनी प्राकृतमधून झाला आणि ती 19व्या शतकामध्ये फॉर्मल लँग्वेज म्हणून झाली. म्हणजे हा फक्त 200-300 वर्षांचा इतिहास आहे, ज्याच्यामध्ये ती ब्रिटिश काळामध्ये फेमस झाली आणि तिला आत्तापर्यंत पुढं चालून आणलं गेलं. आणि आता आपण जाणून घेऊ मराठी भाषा ही कुठून निर्माण झाली आणि कशी ही भाषा जगातल्या 3ऱ्या नंबरला आली. मराठी भाषा तिचं मूळ महाराष्ट्री प्राकृतामध्ये आहे आणि संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत मुकुंदराजांची साहित्य हे 12व्या-13व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणजेच मराठी भाषेचा हा 2000 वर्ष काळांचा इतिहास आहे. काही लोक म्हणतात की मल्याळम, तमिळ अशा काही भाषा या खूप मोठ्या आहेत, पण आता आपण जाणून घेऊ खरी मोठी भाषा काय आहे आणि कोणत्या भाषेची काय ओळख आहे. हिंदीनंतर भारतात सर्वाधिक लोक ज्या भाषा बोलले जातात त्या म्हणजे बंगाली आणि मराठी. सुमारे 6 ते 8 कोटी लोकांची ही मातृभाषा आहे. पण दुर्दैव असं की ह्या भाषेंना सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं मराठीपेक्षा. जसं की सिनेमामध्ये किंवा काही मूवीज अशा की ज्या त्यांच्याच भाषेमध्ये क्रिएट केल्या जातात आणि त्या हिंदीमध्ये रूपांतर केलं जातं. पण मराठीत का नाही आणि मराठी भाषा यांना का प्राधान्य दिलं जात नाही? ह्याचं कारण असं आहे की मराठी माणूसच, जो महाराष्ट्राचा माणूस आहे किंवा कुठल्याही राज्याचा माणूस जो की मराठी असेल, तर तो आपल्या मराठी कलाकारांना किंवा आपल्या मराठी सिनेमाला खास पाठिंबा देत नाही. एक असा भारतीय माणूस जो की जर्मनीला जाऊन जर्मनी शिकतो, दुबईला जाऊन अरेबिक शिकतो, पण आपल्याच भारताच्या दुसऱ्या राज्यात जाताना तिथली भाषा शिकायची गरज नाही असं म्हणतो. असं का? मग दुसऱ्या राज्यातील लोक इथे येतात आणि ते मराठी शिकत नाही, तर मग ह्याच्यात आश्चर्यचकित होण्यासारखं काय?
जर तुम्हाला त्यांच्या राज्यामध्ये जाऊन जर त्यांची भाषा शिकायची नसेल तर ते आपल्या राज्यामध्ये येऊन जर आपली भाषा शिकत नाहीत तर तुम्ही त्यांना मारहाण करतात किंवा त्यांना काहीही बोलतात, तर हे बरोबर आहे का? आज तुम्ही एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जा, सुरुवात इंग्रजीत किंवा शेवट इंग्रजीत होते, पण सुरुवात मराठीपासून का नाही होत? तुम्ही जर एखाद्या एअरपोर्टवरती गेले तर समोरचा माणूस मराठी असूनसुद्धा तो तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलतो. त्याचं कारण असं आहे की त्याला तुमच्यावरती एक प्रभाव टाकायचा आहे की मी जास्त प्रोफेशनल आहे आणि माझी भाषा खूप प्रोफिशियंट आहे. का? असं का? का तुम्ही मराठीत नाही बोलू शकत त्यांच्याशी? याचं कारण एकच आहे की मराठी म्हणजे स्टँडर्ड नाही. हे आत्ताच्या पिढीच्या काही लोकांमध्ये हा गैरसमज निर्माण झालेला आहे. आणि जर हे तुम्हाला बदलायचं असेल तर कुठेही गेल्यानंतरनं सुरुवात ही मराठी भाषेतूनच चालू झाली पाहिजे. भलेही त्याच्यामध्ये आधीमध्ये हिंदी किंवा एखादा इंग्लिश शब्द आला तरी चालेल, पण सुरुवात ही मराठीतूनच व्हायला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की जर आपली मराठी सुरुवात होईल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की समोरचा माणूस ही गोष्ट लक्षात ठेवेल की हे लोक आपली भाषा सोडत नाहीत आणि हे आपल्या भाषेशी प्रामाणिक आहे आणि ह्या भाषा सर्व लोक बोलतीलसुद्धा आणि त्यांचा प्रयोग काही प्रोफेशनल ठिकाणी सुद्धा होईल. आणि जर तुम्हाला मराठीशी अजून रुजायचं असेल तर मराठी साहित्य वाचा, मराठी कलाकारांना सपोर्ट करा आणि मराठी कॉन्टेंट बनवा किंवा काही मराठी असे सुविचार स्पष्ट करा की जेणेकरून आपल्या मराठी लोकांचा मराठपणा आतून जागा होईल. तर मित्रांनो, माझं एक असं मत आहे, आपलं जे महाराष्ट्र आहे यामध्ये काही कार्यकर्ते, काही पॉलिटिकल पार्टीजचे कार्यकर्ते जे की महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या लोकांवरती अत्याचार करतात, त्यांची मारहाण होते की का तर त्यांना मराठी येत नाही त्या गोष्टींवरनं. माझं एक म्हणणं असं आहे की त्याच कार्यकर्त्यांनी त्याच पॉलिटिकल पार्टीजचा सपोर्ट घेऊन काही ठिकाणी असे संस्था उघडाव्यात जिथे मराठी शिकवलं जाईल आणि काही लोक बाहेरच्या राज्यातील जे की तिथे येऊन थोडीफार मराठी भाषा शिकतील आणि त्या भाषेचा उपयोग करतील महाराष्ट्रामध्ये. आणि जर संस्था उघडण्यात आल्याच तर काही मराठी शिकवणाऱ्या लोकांचे रोजगारही वाढतील आणि बाहेरून आलेला कोणताही व्यक्ती हा मराठी भाषेचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करेल. आणि जर तरी पण ह्या गोष्टी करूनसुद्धा जर तो व्यक्ती मराठी बोलत नसेल किंवा असे वाक्यांचा प्रयोग करत असेल की हिंदी में बात करो किंवा टॉक इन इंग्लिश, असे 2 शब्द किंवा असे 2 वाक्य जर तो समोरचा व्यक्ती बोलत असेल तर पॉलिटिकल पार्टीज काय, एक सामान्य माणसाच्या हातेसुद्धा त्याला एक तरी कानफडीत बसणारच. तर मित्रांनो, आत्ता मी बोललो की कानफडीत तर बसणारच, पण त्याचा अर्थ काय होता तुम्ही एकदा हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल. 15 वर्ष झाले तू इथं धंदा करतो, तुला मराठी येत नाही का? हॉटेल फोडा, याला बी फोडा, हॉटेल फोडून टाक. भैया ये जरा एड्रेस बताओ ना. हो भाऊ, याला मराठी नाही क्या? याला पण थांब. काय रे, तुला मराठी येत नाही का? नहीं भाई साहब, मैं अभी आया हूँ महाराष्ट्र में, ये एड्रेस पूछना था. धर्मच, क्या एड्रेस है बताओ मुझे. इधर से सीधा लेफ्ट. भाई साहब, उनको भी मराठी नहीं आती, मेरे को भी मराठी नहीं आती. आपने उनको मारा, मेरे को क्यों नहीं मारा? यही तो गलत बात है. हम यूं ही किसी को नहीं मारते. हमने इसलिए उसको मारा क्योंकि वो 15 साल से यहाँ रह रहा है और उसने मराठी सीखने की कोशिश भी नहीं की और ऊपर से हमें घमंड दिखा रहा है. यहाँ रहना सिर्फ रेंट एग्रीमेंट नहीं होता. यहाँ रहना मतलब महाराष्ट्र के मिट्टी का रिस्पेक्ट एग्रीमेंट करना. इथं राहणार असशील तर मराठी शिक, दोघं प्रेमाने राहू. ला आता. दादा, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पण ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात एक सामान्यपणे घ्यावा, मारहाण कोणत्याही प्रकारे करू नये. पण माझं एकच तात्पर्य आहे की आपण महाराष्ट्राच्या ऐवजी सर्वात पहिले आपण भारतीय आहोत आणि नंतर आपण महाराष्ट्रीय आहोत. आणि राहिला प्रश्न माझा, जो की तुम्ही काही लोक मला असं पण म्हणतील की तू हिंदी व्हिडिओज टाकतो, हिंदी व्हिडिओ अपलोड करतो आणि हिंदीमध्ये बोलतो. तर मित्रांनो, माझं काम असं आहे की मी ग्लोबली विचार करतो, मी पूर्ण भारताचा विचार करतो आणि ग्लोबल टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवतो, ज्याच्यानुसार माझा व्हिडिओ फक्त महाराष्ट्राच्या लोकांनी नाही तर पूर्ण जगातल्या लोकांनी बघितला पाहिजे, म्हणून मी हिंदीमध्ये बोलतो. आणि राहिला गोष्ट माझा, तर मी नॉर्मल जर मी कुठे बाहेर गेलो, कुठल्याही बाहेरच्या कामात गेलो किंवा कुठल्याही प्रोफेशनल ठिकाणी गेलो तर मी सर्वात पहिले मराठीच भाषेचा प्रयोग करतो. तर मराठी आपली वाढवण्यासाठी घरात बोला, आपल्या मुलांना शिकवा, चांगलं शिक्षण द्या. आणि जर तुम्हाला मराठीची जास्त आवड असेल, जास्त त्यांच्यात खूप रुजायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी मराठी बोला, आपल्या पोरांनाही मराठी शाळेत घाला. तर मित्रांनो, जर तुम्हाला चांगली वाटली असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.